ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवरती आणि सीमापार दहशतवादाविरोधात भारताने कठोर भूमिका घेतलेली असताना केंद्र सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. या निर्णयाद्वारे सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्यात आली आणि ही शिष्टमंडळ जगातील प्रमुख भारताच्या मित्र राष्ट्रांना भेट देत आहेत. या भेटीदरम्यान ही शिष्टमंडळ दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध भारताचा राष्ट्रीय संकल्प आणि कठोर भूमिका जगासमोर मांडताना दिसत आहेत. प्रत्येक शिष्टमंडळामध्ये विविध राजकीय पक्षांचे खासदार आहेत, प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती आहेत आणि अनुभवी राजनैतिक अधिकारी सुद्धा आहेत. ही शिष्टमंडळ जगाला दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स ही जी भारताची भूमिका आहे, ही भूमिका सांगत आहेत, स्पष्ट संदेश सुद्धा देत आहेत. पण या सर्व भेटीमधून नेमकं साध्य काय होणार? पाकिस्तानवरती दबाव निर्माण करण्यामध्ये भारत यशस्वी होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता हे शिष्टमंडळ जे आहेत, एकूण 7 शिष्टमंडळ आहेत. या शिष्टमंडळांचं नेतृत्व कोण करतंय ते सांगतो. एका शिष्टमंडळामध्ये शशी थरूर आहेत काँग्रेसचे. त्यांचं शिष्टमंडळ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील आणि कोलंबिया या देशांमध्ये जाऊन भारताची दहशतवादाविरुद्धची भूमिका मांडणार आहे. याच्यानंतर दुसरं शिष्टमंडळ जे आहे ते रविशंकर प्रसाद भाजपचे जे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली UK, फ्रान्स, जर्मनी, इटली, डेन्मार्क आणि युरोपियन युनियनमध्ये जाणार आहे. संजय कुमार झा जे आहेत JDUचे यांच्या अध्यक्षतेखाली असलेलं शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, साऊथ कोरिया, जपान आणि सिंगापूर येथे जाणार आहे. बैजंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालचं शिष्टमंडळ सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि अल्जेरिया या देशांमध्ये जाणार आहे. याच शिष्टमंडळामध्ये ओवेसी यांचा सुद्धा समावेश आहे. कनिमोळी करुणानिधी ह्या ज्या DMKच्या नेत्या आहेत त्यांच्या अध्यक्षतेखालचं शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लाटविया आणि रशिया या देशांमध्ये जाणार आहे. आणि सुप्रिया सुळे जे आहेत यांच्या अध्यक्षतेखालचं शिष्टमंडळ इजिप्त, कतार, इथिओपिया आणि साऊथ आफ्रिका या देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका मांडताना दिसते. तर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालचं शिष्टमंडळ युनायटेड अरब एमिरेट्स, लायबेरिया, काँगो आणि सिएरा लिओन या देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका मांडणार आहे. आता हे जे शिष्टमंडळ ज्याला आपण डेलिगेशन असं सुद्धा म्हणतो, या डेलिगेशनमध्ये तुम्हाला काही नावं पाहून निश्चितपणे धक्का बसलेला असेल, पण देशाची सुरक्षितता आणि एकात्मता या सगळ्या गोष्टींचा विचार करता सर्व पक्षांचे प्रतिनिधी या शिष्टमंडळामध्ये असणं गरजेचं होतं. कारण की जर का तुम्ही बघितलं, भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा त्यांचे जे काही राजकीय मंडळी आहेत ते जर का या शिष्टमंडळामध्ये असती तर सगळ्यांना ओके वाटलं असतं. पण ह्याच्यामध्ये काँग्रेसचे शशी थरूर आहेत. यासोबतच आपल्याला ह्याच्यामध्ये कनिमोळी करुणानिधी दिसतायत. सुप्रिया सुळे ह्या सुद्धा याच्यामध्ये दिसतायत. यासोबतच उद्धव ठाकरे गटाचे सुद्धा काही नेते मंडळी या शिष्टमंडळामध्ये आहेत. आणि मगाशी म्हटलं तसं देशाची सुरक्षितता आणि एकात्मता याचा विचार करता सर्व पक्षांचे प्रतिनिधी या शिष्टमंडळामध्ये असणं, या डेलिगेशनमध्ये असणं गरजेचं होतं. या डेलिगेशनमधील ओवेसी आणि शशी थरूर या दोघांविषयी आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेविषयी मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक चर्चा होताना दिसतेय. आता ओवेसी काय म्हणाले आहेत ते सांगतो. कुवेतमध्ये बोलताना ते म्हणालेत की पाकिस्तानला IMF कडून जी मदत मिळालेली आहे त्या पार्श्वभूमीवरती दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकायला हवं. पाकिस्तान हा देश मनी लॉन्ड्रिंग आणि हवालाच्या माध्यमातून दहशतवादाला फंडिंग करतो असा आरोप सुद्धा त्यांनी तिथं केलाय. एक फार महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. ते असं म्हणतात की पाकिस्तान भारतीय मुस्लिम यांच्याविषयी, त्यांच्या धर्माविषयी बोलू शकत नाही. भारतामध्ये पाकिस्तानपेक्षा जास्त संख्येने मुस्लिम राहतात आणि जे भारतीय मुस्लिम आहेत ते पाकिस्तानमधील मुस्लिमांपेक्षा सिन्सिअर आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. बहरीन या देशामध्ये असताना सुद्धा त्याने पाकिस्तानवरती टीका करताना पाकिस्तान हे एक अपयशी ठरलेलं राष्ट्र आहे, ते एक फेल्ड स्टेट आहे असं म्हटलेलं आहे. भारतामध्ये असलेले जे राजकीय पक्ष आहेत या राजकीय पक्षांमध्ये भलेही मतमतांतरं असतील पण एक देश म्हणून आम्ही एकच आहोत आणि ज्या ज्या वेळेस देशाच्या सुरक्षेचा प्रश्न समोर असतो त्यावेळेस राजकीय मतभेद बाजूला ठेवायला हवेत अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. थोडक्यात त्यांनी मांडलेली भूमिका ही कणखर भूमिका आहे आणि भारतीय मुस्लिम हे भारतीयच आहेत हे सुद्धा त्यांच्या एकूण स्टेटमेंटमधून त्यांनी निर्धारपूर्वक सांगितलेलं आहे. आता बघा, राजकीय मतभेद आहेत का हे सगळ्यांमध्ये? तर निश्चितपणे राजकीय मतभेद आहेत. पण देशाची इंटिग्रिटी, देशाची एकात्मता या मुद्द्यावरून सर्व पक्षीय मतभेद, सर्व राजकीय त्यांचे जे मतभेद आहेत हे बाजूला ठेवून हे सर्वजण एकत्रित येऊन भारताची भूमिका जागतिक पटलावरती मांडताना दिसत आहेत.
शशी थरूर यांनी सुद्धा भारताची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. त्यांनी तर पाकिस्तानला स्पष्ट शब्दामध्ये इशारा दिलेला आहे, की येणाऱ्या काळामध्ये जर का पाकिस्ताननं पुन्हा अशी आगळीक केली, तर पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवला जाईल. यासोबतच भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जी कारवाई केली, ती अगदी प्रिसाईज होती, योग्य त्या टार्गेटवरती होती आणि भारतीय सैनिकांनी फक्त आणि फक्त दहशतवाद्यांवरती आणि दहशतवादी तळांवरतीच हल्ला केला, त्यांनाच टार्गेट केलेलं होतं, हे सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे. आता हे सर्व डेलिगेशन, हे सर्व शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवून भारत साध्य काय करतोय ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. डेलिगेशन हे यासाठी महत्त्वाचं असतं, कारण की राजकीय पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती आणि जागतिक पातळीवरती आम्ही सर्वजण एक आहोत, हा मेसेज देता येतो. यासोबतच ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्यांनी प्राण गमावले त्या सर्वांसोबत देश खंबीरपणे उभा आहे, हा मेसेज जातो आणि एखाद्या गंभीर मुद्द्यावरती राजकारण सुद्धा होत नाही. या डेलिगेशनमुळे मुस्लिम जगतामध्ये भारताला ऑपरेशन सिंदूर नंतर एक महत्त्वाचं नॅरेटिव्ह सुद्धा रिफ्रेमिंग करता येणार आहे. आता ऑपरेशन सिंदूर हे फार महत्त्वाचं होतं. भारताने याद्वारे पाकिस्तानमधील दहशतवादी आणि दहशतवादी तळांवरती जोरदार हल्ला केलेला होता. मग पाकिस्तानने असा कांगावा केलेला आहे, की हा केलेला हल्ला हा मुस्लिमांवरती केलेला हल्ला आहे. तर तसं नाहीये. मुस्लिम मेजॉरिटी असलेल्या देशांना भारताने हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की आम्ही केलेली कारवाई ही मुस्लिमांविरोधात केलेली कारवाई नव्हती, तर ती दहशतवाद विरोधात केलेली कारवाई होती आणि याद्वारे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनमधील देशांना भारत हे स्पष्टपणे सांगू इच्छितो, की भारताची दहशतवादासंदर्भातील आणि पाकिस्तान संदर्भातील भूमिका काय आहे. पाकिस्तानने कायमच ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन या संघटनेमधील देशांमध्ये कायमच काश्मीर या विषयावरून भारताला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाकिस्तानचा काश्मीर या विषयासंदर्भातलं जे नॅरेटिव्ह आहे, ते नॅरेटिव्ह या निमित्ताने भारताला खोडून काढता येणार आहे. पाकिस्ताननं कायमच काश्मीर या मुद्द्यावरून भारत विरोधी घेतलेली जी भूमिका आहे, ही मुस्लिमांविरोधातली भूमिका आहे, असं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलेला होता. पाकिस्तानने मुस्लिम बहुल देशांकडून सहानुभूती मिळवण्यासाठी भारतानं दहशतवाद विरोधात केलेली कोणतीही कृती ही मुस्लिमांविरोधाची कृती आहे, असा कांगावा करत त्यांच्याकडून पाठिंबा मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न वर्षानुवर्षे केलेला आहे. भारताच्या या डेलिगेशनमध्ये काही भारतीय मुस्लिम नेते आहेत. उदाहरणार्थ ओवेसी यांचं घेऊ शकतो, ज्यांनी भारताची भूमिका स्पष्टपणे मांडताना पाकिस्तानचे मुद्दे हे कसे चुकीचे आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि भारत हा एक लोकशाही आणि शांतताप्रिय देश असल्याचं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. याच डेलिगेशनच्या माध्यमातून सौदी अरेबिया, बहारीन, कुवेत, युनायटेड अरब एमिरेट्स या देशांबरोबरचे भारताचे व्यापारी संबंध अधिक मजबूत होऊन या भागामध्ये स्थैर्य निर्माण होण्यास मदत होईल. भारत हे एक जबाबदार राष्ट्र आहे आणि या भागातील शांततेसाठी भारत आग्रही आहे, हा सुद्धा संदेश देण्याचा भारताचा प्रयत्न आहे. आता हे झालं जागतिक लेव्हलवरचं, म्हणजे हे डेलिगेशन त्या त्या देशांमध्ये पाठवून भारत काय साध्य करू इच्छितो हे आपण इथं सांगितलेलं. पण आपल्या इथं डोमेस्टिक लेव्हलवरती या डेलिगेशनचे काय परिणाम होतील, तर पहिला मुद्दा असा आहे, की सर्व राजकीय पक्ष, राजकारण आणि धर्म या दोन्ही गोष्टींना बाजूला ठेवून देशासाठी एकत्र आलेले आहेत, हा स्ट्रॉंग मेसेज भारतीय जनतेमध्ये जाईल. ओवेसी यांच्यासारखे नेते याच्यामध्ये असल्यामुळं राष्ट्रीय एकता या मुद्द्यावरती भारत एक आहे. धर्म हा मुद्दा आपल्याला सेपरेट करू शकत नाही आणि दहशतवादामुळे प्रत्येक भारतीय परिणाम भोगतोय हे सुद्धा दाखवता येत आहे. आता असं सुद्धा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, की भारतामध्ये जात आणि धर्म या मुद्द्यावरून भेदभाव आहेत, मोठ्या प्रमाणात भेदभाव आहेत. काही अंशी ते सत्य जरी असलं तरी सुद्धा भारतामध्ये सदृढ लोकशाही आहे. भारतामध्ये प्रत्येकाच्या मताला किंमत आहे आणि ज्या वेळेस देशाची सुरक्षितता, एकात्मता, देशाचे सार्वभौमत्व हे मुद्दे समोर येतात, त्यावेळेस जात, धर्म, पंथ हे सगळे मुद्दे बाजूला पडतात आणि हे नॅरेटिव्ह सुद्धा या ठिकाणी सिद्ध करता येतं. यासोबतच आपल्या देशातील एका पद्धतीने पॉलिटिकल मॅच्युरिटी सुद्धा या निमित्ताने भारताला दाखवता येते. देशामध्ये राजकीय मतभेद जरी असले तरी सुद्धा राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून आम्ही आमचे सर्व मतभेद बाजूला ठेवून प्राणपणाने एकत्रित उभे आहोत, हे उदाहरण सुद्धा या ठिकाणी सेट करता येते. असे स्ट्रॅटेजिक आणि सिम्बॉलिक फायदे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात या एकूणच डेलिगेशनमधून भारताला साध्य करता येणार आहे. जागतिक मीडियामध्ये भारताविषयीचं मत हे थोडंसं प्रतिकूल बनलेलं दिसतंय. भारतामध्ये अल्पसंख्याकांवरती अनन्वित अत्याचार होत आहेत असं सुद्धा दाखवलं जातं. या डेलिगेशनच्या माध्यमातून भारत परत एकदा आपली स्वतःची जागतिक प्रतिमा जी बनलेली आहे ती बदलू इच्छितो. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद या मुद्द्यावरती कोणतीही तडजोड केली जाणार नाही,
हा संदेश तर दिलेला आहेच, पण आम्ही दहशतवादाचे विरोधक आहोत, मुस्लिमांचे नाही. हा संदेश सुद्धा देणं गरजेचं होतं, जे या ठिकाणी साध्य होणार आहे. मागे आपण एक व्हिडिओ केला होता, ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला नुकतंच जे कर्ज दिलेलं आहे, त्याच्याविषयी आपण बोललो होतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही राजकीय संघटना नाही, तर आर्थिक मदत करणारी संघटना आहे, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये बोललेलो होतो. मग पाकिस्तानची मदत जर का थांबवायची असेल, तर FATF हे फार महत्त्वाचं आहे, असं आपण सांगितलं होतं. ही मदत जर का थांबवायची असेल, तर पाकिस्तानला FATFच्या ग्रे लिस्टमध्ये टाकावं लागेल आणि हे करण्यासाठी भारताला मुस्लिम बहुल देशांची निश्चितपणे मदत होऊ शकते. या देशांमध्ये भारतानं मांडलेली आपली जी भूमिका आहे, कन्फर्मपणे जी मांडलेली भूमिका आहे, त्याने डिप्लोमॅटिक प्रेशर निश्चितपणे निर्माण करता येऊ शकतं आणि पाकिस्तानला परत एकदा आर्थिक आघाडीवरती घेरता निश्चितपणे येऊ शकतं. आता हे डेलिगेशन जरी पाठवलेलं असलं, याच्यामध्ये आपला हेतू जरी प्रामाणिक असला, ह्याच्यातून आपल्याला जे साध्य करायचं ध्येय आहे, ते सुद्धा मोठं जरी असलं, तरीसुद्धा याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत, ज्या समजून घेणं गरजेचं आहे. डेलिगेशनमुळे त्या देशांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तिथं आपण भारताची दहशतवादाविरोधाची भूमिका जी आहे, ती सुद्धा मांडत आहोत. पाकिस्तान हा कसा दुटप्पी आहे, दुतोंडी आहे, हे सिद्ध आपण करत आहोत. तरीसुद्धा लाँग टर्म डिप्लोमॅटिक फॉलोअप हा फार गरजेचा आहे. नाहीतर या डेलिगेशनद्वारे जे काही साध्य झालेलं आहे, ते गमवायला किंवा त्याचे इम्पॅक्ट डायल्यूट व्हायला फार वेळ लागणार नाही. या डेलिगेशनच्या द्वारे भारतानं स्मार्ट आणि स्ट्रॅटेजिक मूव्ह केलेली आहे. भारताची जागतिक पातळीवरची क्रेडिबिलिटी याच्यामुळे अजून मजबूत होणार आहे आणि पाकिस्ताननं भारतविरोधी जे नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे, ते सुद्धा बोथट होणार आहे. देशाच्या सुरक्षेसाठी भारतीय जनता आणि भारतातील राजकीय पक्ष हे सर्व मतभेद बाजूला ठेवून भारतीय म्हणून उभे राहतात. हे सुद्धा या निमित्तानं पाकिस्तानला समजेल आणि हे समजणं फार महत्त्वाचं आहे. भारतातील मुस्लिम हे भारतीय मुस्लिम आहेत, हे सुद्धा पाकिस्तानला या निमित्ताने समजणं गरजेचं आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.